आघाडीने ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। तर प्रकाश आंबेडकर लढाऊ नेते त्यांच्या भावना समजू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर वंचितच्या जागांसंदर्भात समाधानकारक तोडगा काढू असं महत्त्वाचं विधान संजय राऊतांनी केलंय। तर वंचितला मिळतील त्या सर्व जागा जिंकून आणू असा विश्वास देखील संजय राऊतांनी दिलेला आहे। जो लिस्ट हमारे पास वंचित बहुजन आघाड़ी के नेताओं ने दी थी कि ये सीट हम लड़ सकते हैं, लगभग हमने जो सीटें उनको ऑफर की है वो सीटें उनकी लिस्ट में है। ये मैं दावे के साथ बोलता हूँ। प्रकाश आंबेडकर जी बड़े नेता है, हमारे प्रिय नेता है, हम उनको सब चाहते हैं, लड़ाऊ नेता है, उनकी भावना मैं समझ सकता हूँ। कार्यकर्ताओं का दबाव होता है ज़्यादा सीटों के लिए, फिर भी हम उनका समाधान करने का पूरा कोशिश करेंगे और हमें चाहते हैं जो सीटें वंचित बहुजन आघाड़ी को महाराष्ट्र विकास आघाड़ी के सदस्य के रूप में मिलेगी। प्रकाश आंबेडकर वारंवार असे वक्तव्य का करताय? एकीकडे तुमच्यासोबत आघाडीत येण्याचा प्रयत्न होता, दुसरीकडे तुम्हाला बुरतेचोर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे बोलत आहे, काय नेमकं कारण आहे? सोबत यायचं मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही, कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची, दोस्तीचा हातही करायचं आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि असं बोलायचं ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं हे मलाच कळत नाही। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाठा गटाच्या असलेल्या आयडियोलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।